नमस्कार, मी साक्षी तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवरच्या आणखी एका नवीन व्लॉगमध्ये खूप सारं स्वागत करते. ह्या आहेत विद्या, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कारण पहिल्यापासून माझ्या प्रत्येक व्लॉगमध्ये आहेत. ह्या माहेरच्या व्लॉगमध्ये सोडून प्रत्येक व्लॉगमध्ये तुम्ही म्हणाल आम्ही कुठे चाललोय, तर आम्ही चाललोय आमंत्रणावर चाललोय कारण आमची ते आमंत्रण आलेले, तर तिकडे चाललेलो आहे आम्ही. आणि विद्यांचा आहे आज बर्थडे आणि ते सेलिब्रेट करायचे. हे पण आलेत, ह्यांची मीटिंग होती आणि आज मंगळवार आहे आज आणि ह्यांना सुट्टी फक्त रविवारीच भेटते. तरी पण हे मीटिंग सोडून म्हणजे मीटिंग करून रिटर्न आलेले आहेत विद्यांच्या बर्थडेसाठी. तर आज खूप छान असं सेलिब्रेशन होणार आहे आम्ही रिटर्न आल्यानंतर. तर ते सेलिब्रेशन आज तुमच्यासोबत शेअर करते. व्हिडिओ कंटिन्यू करा, स्किप करू नका. आणि इकडं माहीला झोपवलेली आणि तिला पाळणा नाही, त्याच्यामुळं तिला मी तोंडातून अंगठ्या वगैरे नाही काढला कारण ती रडेल. तर इकडे तिला आत्यांनी अशी झोळी बनवलेली, पण ती त्याच्यामध्ये रडायला लागली कारण घरी पाळणा आहे. तर मग अशी साडीची झोळी बनवली, पण ती रडायला लागली, त्याच्यात नाही राहते. त्याच्यामुळे मग तिला खाली टाकली आणि ती अंगठा चोकायला बसले. आणि इकडे पिल्लू काय चालले, पिल्लू काय करतोय रे बा, काय करते काय करते काय करते काय करते. मला आणि पिल्लूला खायच्यात अंडी, त्याच्यामुळे आत्याकडे चूल पेटवून देतात कारण आत्या म्हणजे नॉनव्हेज खात नाहीत, त्याच्यामुळे त्यांनी फक्त चूल पेटवून दिली आम्हा दोघांना. कार त्याकडे झालेले दिदूंच्या बर्थडेची तयारी आणि सगळं ओवाळायला ताट वगैरे केलेले. आणि इकडे तात्यांच्या फ्रेंडने तिला दिदूंना केक वगैरे आणलेला, हार आणलेला आणि त्यांच्यासाठी काही गिफ्ट्स घेऊन आलेले. तर दाखवते मी, टिकल्याचं पॉकेट आणलेलं आहे. आणि दिदून त्यांना माप नाही समजलं कारण आपल्याला म्हणजे लेडीज लोक घेऊ शकतात, तर त्यांनी तरी आणलं. आणि इकडे हँडकरचिप 2 घेऊन आलेले आणि दिदांसाठी खूप छान असं आपण पॅकिंग आहे. त्याच्यात काय गिफ्ट आहे ते बघूया. तोपर्यंत मी इकडे म्हणजे ओपन करून घेते कारण मलाच राहुलं नाही काढायचं. तुम्हाला काढायचं असला तर काढा. छान आहे, सुजितनं फोन लयच भारी द्यायला आहे. काजलला सांगितलंय का विचारतोय, किती वाजले छान द्यायला आवडले, छान. नाही गेला. आणि हा आहे केक त्या तात्यांच्या फ्रेंडने आणलेला. कोण आहे? हां हां हां. आणि एकीकडे चालू आहे बर्थडे सेलिब्रेशन आणि इकडे मला आई असण्याची ड्युटी करावी लागते. तिला झोका असल्याशिवाय ती काही रडायची थांबत नाही. आणि तिला त्यामध्ये ट्रिपलचा डोस दिलेला, तर त्याच्यामुळे म्हणजे ट्रिपलमधला सेकंड डोस जो असतो तो दिलेला तिला, त्याच्यामध्ये रडत होते. आणि पाळणा असल्याशिवाय ती शांत बसत नाही. आणि तिला आम्ही असं चांदवा असतो पाळण्याला, आपल्याकडे चांदवा म्हटलं जातं. सांगितलं तसं केलं का? थांबा म्हणून तर इकडे धरलं. फ्रीज मध्ये ठेवावं लागतोय का? फ्रीज मध्ये केक मुंडी. इकडे चालू आहे दिदूंचं फोटोशूट. आणि आमच्या म्हणजे पावसामुळे खूप लाईटचा प्रॉब्लेम येत होता आणि बर्थडे पण आम्ही अंधारातच सेलिब्रेट करायचं ठरवलेलं, पण तोपर्यंत लाईट आली. तिकडे दिदू फोटो काढून घेतात कारण आम्ही दिदूने आणि मी सकाळी ऑनलाईन 2 टॉप मागवलेले दिदूंच्या बर्थडेसाठी. त्याच्यामध्ये मी पण एक मागवला आणि आजीकडे तयार होऊन बसलेले. फोटो काढूया. ह्यांनी पण केक आणलाय, फ्रीजमध्ये ठेवलाय. केक आणलाय ह्यांनी, फ्रीजमध्ये ठेवलाय. आतला दरवाजा लाव, ते दिसतंय तिकडनं.
किती आणि इकडे ओळायला सुरुवात केली तोपर्यंत लाईटच गेली. तर त्याच्यामुळे बाहेर पण इन्व्हर्टरची लाईट फक्त रूममध्येच आहे, बाहेर वरंड्यात नाही लाईट. तर त्याच्यामुळे इकडे लाईट नव्हती आणि लाईट अचानक पावसामुळे गेलेली आहे. तर अंधारात बड्डे सेलिब्रेशन करावं लागलं. दीदीचं त्या सेलिब्रिटीच्या वरच झाले सगळे मोबाईल घेऊन असे. फोटो काढला पोरगी मनात नंतर किती खुश झाली पण जास्तच वाटतंय काहीतरी. हा किती नटली आपण आपलं इकडं. म्हणा काहीतरी नाव घ्या कोणतरी म्हणजे तिचं. हे खायला राहू दे. फेस फेस कशी लावते दाढी करायला तसं दिसतंय. तिकडे फ्लॅश धरायला सोडला. केक काहीच तेवढा का हे साधा ते ह्याला वापरा जरा थोडा. काढलं का एवढंच राहिलं होतं जागाच म्हटली नाही हरी वाटा डोकं नको
परत लगेच निघतं ग म्हणून केस. आणि मग माझी केस मी 2 वेळा धुतली ती माहिती आहे का? तात्याने अशी सगळं तुम्हाला चालायचं आम्हाला राहायचं नाही. राहिलाय पिल्याच नाही तेवढा. हा पिल्याला व्हिडिओ कॉल करा बरं. नाही आता ठरलं बर्थडे. सकाळपासून नियोजन नाही काय नाही. हे चाकू घ्या की इथं पण आहे त्याचा पण. तो काय इथं चाकू आहे, इथं चाकू आहे इथं. इथं आहे चाकू. इकडे पाठीमाग. वहिनी इकडे बघा पोट चोकायचं चालायची. दुखला ना हा